प्रोटीननी भरपूर आणि अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होणारे हे मुगाच्या डाळीचे डोसे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। यासाठी उडदाची डाळ, तांदूळ काहीही न भिजवता तसेच पीठही न आंबवता हे डोसे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। डोसे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात, तर मग ही युनिक अशी डोसे करण्याची पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। भरपूर अशा भाज्या घालून पौष्टिक असा डोसा तयार केलेला आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठी वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 2 वेळेला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 तासासाठी ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे। आता आपण डोशासोबत खाण्यासाठी झटपट खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊयात। इथे मी 1 वाटी बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे, 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा इथे वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे। इथे पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचाभर जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि ही चुरचुरीत फोडणी आपण ह्या चटणीवर घालणार आहोत। हे बघा इथे मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। यानंतर डाळसुद्धा 2 तास छान अशी भिजलेली आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्याआधी यामध्ये मी लसूण, आलं आणि मिरची घातलेली आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालू शकता आणि मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट ह्याची तयार करून घ्यायची आहे। एकदम बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे, त्यामुळे डोसा कुरकुरीत होतो। इथे मी सर्व पेस्ट तयार करून घेते। हे बघा अशा प्रकारे आपल्याला बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे सर्व डाळ मी वाटून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये इनो, सोडा असं काही सुद्धा आपण वापरलेलं नाही, तरी पण मस्त असा आपला कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। इथे गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे। आता तवा कडकडीत गरम झालेला होता, त्यामुळे त्याचं तापमान कमी करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि कपड्यांनी आपल्याला हा तवा पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला स्लो गॅस करायचा आणि त्यावरती हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे। 1 चमचाभर बॅटर घालायचं आणि पळीने आपल्याला असं हे पसरून घ्यायचं आहे। मध्यभागापासून सुरुवात करायची आणि छान असं हे बॅटर आपल्याला पातळ पसरून घ्यायचं आहे। डोसा कुरकुरीत होण्यासाठी हे बॅटर आपल्याला असं पातळ पसरवून घ्यायचं आहे। हे बघा इथे तुम्ही बघू शकता। डोशाची वरची बाजू सुकेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। त्यानंतर आपल्याला कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत हा डोसा आपल्याला खरपूस होईपर्यंत असाच ठेवून द्यायचा आहे। डोसा आपल्याला थोडासा असा तवा इकडून तिकडे करत करत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। स्लो गॅस असल्यामुळे डोसा एकाच ठिकाणी मध्ये भाजला जातो, त्यामुळे थोडंसं आपल्याला असा तवा फिरवून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा डोसा आपला करपूस होत आहे। 1-2 मिनिटांनंतर याच्या कडा आपोआप सुटायला लागतात। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। आता आपण हा डोसा काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। इथे मी अजून एक डोसा तुम्हाला करून दाखवते। यावरती भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत भरपूर अशा। परत आपल्याला तव्यावरती पाणी टाकायचं आहे आणि असं पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर यावरती बॅटर घालायचं आणि डोसा आपल्याला असा पातळ असा पसरवून घ्यायचा आहे।
मधोमध पळी ठेवायची आणि न उचलताच आपल्याला असं हे बॅटर पातळ असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर डोसा सुकायला लागला की त्यावरती भाज्या घालून घ्यायच्या आहेत. यावरती मी इथे गाजर, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली आहे. ह्या सर्व भाज्या ह्याच्यावर घालून घ्यायच्या. इथे गाजर बारीक किसणीने किसून घेतलेला आहे. यामुळे गाजर लवकर शिजतो. यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्या यामध्ये तुम्ही घालू शकता. अशाच प्रकारे सर्व भाज्या घालून घ्यायच्या. तर मैत्रिणींनो, तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा माझे नवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे बघा, हा सुद्धा डोसा मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे. लक्षात ठेवा, गॅस मोठा करून डोसा भाजायचा नाही. स्लो गॅसवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे डोसा कुरकुरीत होतो. हे बघा, मस्त असा हा सुद्धा डोसा कुरकुरीत झालेला आहे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.